नमस्कार, मी पल्लवी आढाव MRC मध्ये तुमचे स्वागत आहे। एक नजर टाकूया आपल्याच्या या बुलेटिनवर। दहशतवादाखालची आपली मुंबई, गणपती बाप्पांचा लाडका मोदक, मुंबई इंडियन्सचा विजय, दिल्ली फिल्मचा बॉक्स ऑफिसवर तडका आणि मुंबई किनारी बसलेली कोळी बांधवांची जपून ठेवलेली संस्कृती। स्वप्नांची नगरी असलेल्या आपल्या मुंबईला गेल्या काही दिवसात बॉम्बस्फोटाने मुंबईकरांना पुन्हा एकदा विस्कळीतेच्या वाटेवर आणून सोडले। त्यामुळे मुंबईकरांना होणारा त्रास, त्यांना तोंड द्यावं लागणाऱ्या अडचणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला असं वाटतच नाही मुंबई सेफ है म्हणून। नहीं, मुंबई तो भूल नहीं सकती है सब ब्लास्ट। 2 दिन देखते हैं फिर उसके बाद में सब अपने कारोबार में चले जाते हैं। मुंबई सेफ तो नहीं लग रही है। मुंबई जो ब्लास्ट हुए उस पर एक्शन नहीं लिया गया अभी तक। मुंबई बिल्कुल सेफ नहीं है। बहुत सारे बम ब्लास्ट हुए जा रहे हैं पर उसके कोई सेफ्टी मेजर्स नहीं लिए जा रहे हैं। अजमल कज़ाब जो कि इतना बड़ा टेररिस्ट है, अभी तक उसको फांसी नहीं लगी है। ब्लास्ट तो होते ही रहता, पिछले 26/11 हुआ था, उसके बाद फिर कोई सेफ्टी मेजर्स नहीं, अब भी हो रहा है ब्लास्ट। अब क्या भरोसा और आगे हो सकता है ब्लास्ट। आय डोंट थिंक सो की दॅट प्युअरली म्हणजे 100% मुंबई इज सेफ। त्रास होतो आणि सर्वसामान्य लोकांना तर जास्त त्रास होतो, कारण आम्ही जर वर्किंग वुमन्स आहोत तर आम्हाला जास्त म्हणजे कसं आम्ही घरातली कामं वगैरे सगळे उरकून जे बाहेर पडतो काहीतरी अर्निंग सोर्ससाठी, म्हणजे फॅमिली चालवण्यासाठी, आणि ह्या धावपळीमध्ये जर कुठे अचानक ब्लास्ट झाला, आमच्या घरचे पण टेन्शनमध्ये असतात, आम्ही पण टेन्शनमध्ये असतो की आमची मुलं जी शाळेत जातात वगैरे त्यांचं काय झालं आहे मागे, त्यामुळे नॅचरल सर्वांनाच हा त्रास होतो, सेफ नहीं। अभी यहाँ पे जो सिक्योरिटी चाहिए वैसे मिल नहीं पा रही है। कभी भी ब्लास्ट होता है, किसको पता है। डर लगता है। हमारा कॉलेज भिंडी बाज़ार में ही है, वहीं के साइड भी है अकबर पीर भाई कॉलेज, और वहीं पे हम लोगों को डर भी लगता है। बाइकला आना जाना, अप डाउन ट्रेन के अंदर रहता है, बस में रहता है, हमें रोड पे भी डर लगता है। और यहाँ तक कि अभी देखोगे बाज़ार में भी जाने के लिए डर लगता है हम लोगों को, कहीं टोकरी में तो नहीं है, कहीं इसमें तो नहीं है। और अभी देखो रमज़ान है और उसमें श्रावण भी है, लोग ज़्यादातर मार्केटों में बहुत जाते हैं, भिंडी बाज़ार है, प्रॉपर्ट मार्केट है, उधर भी बहुत डर लगता है। कारण गव्हर्नमेंट सगळं इथं पोलीस आहे इकडे तिकडे, तर सेफ है। तर एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं, घाबरायचं का टेन्शन है। हर कोई यहाँ अपने जेब भरने के लिए बैठा हुआ है, पॉलिटिशियन से लेके पुलिस तक, किसी को किसी चीज़ की कोई फिक्र नहीं है। आप अभी भी जाकर, आप साइन स्टेशन पे खड़े हो, जाकर रेलवे स्टेशन पे खड़े हो जाओ, आप खुद जाकर देखो यहाँ की मुंबई की पुलिस कितना काम करे या पॉलिटिशियन कितना काम करे। हर किसी को अपना जेब भरने से मतलब है और किसी को किसी की कोई परवाह नहीं। कारण आता जिकडे तिकडे बॉम्बस्फोट होतात आहे, जिकडे तिकडे असं सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे की त्यामुळं काहीच सुरक्षित वाटत नाही मुंबई। आता आमची सुरक्षा आता स्वतःच करायला पाहिजे, कारण मुंबईची पोलीस पण काय करत नाही आहे, CC कॅमेरे पण काय लागत नाही आहे। मुंबई सेफ जरा भी नहीं है। मुंबई में कोई बहुत से धमाके होते, कोई इसका गारंटी लेता नहीं है, कितने मरते कितने जीते कोई देखता नहीं है। चलता है हम लोगों की जान जाती है, घायलों को 50,000 रुपये मिलता है, मरने वालों को 2 लाख रुपये मिलता है। सिर्फ न्यूज़ों पे बता देते हैं कि 2 लाख रुपये मरने वालों को मिल रहा है। वो जिसको 2 लाख मिलना है वो जाके थक जाता है, उसके 2 लाख रुपये खर्च हो जाते हैं, लेकिन वो 2 लाख उसको मिलता नहीं है। सणांसोबत येते ती गोडधोड पदार्थांची रेलचेल। आपल्या लाडक्या बाप्पांचा लाडका नैवेद्य म्हणजेच मोदक। मग गणपती बाप्पांप्रमाणे सगळ्यांनाच खावेसे वाटतात हे मोदक। मोदक म्हटले की डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात ते आपले बाप्पा। मोदकाविना गणपतीची कल्पना देखील करू शकत नाही। भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा गणपती बाप्पा येतात त्यावेळेस आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघावयास मिळतात। गणपती बाप्पांबरोबर नेहमीच मोदकाचे नाव जोडले जाते। बाकी राज्यांमध्ये जसे लाडू म्हणून नैवेद्याचा वापर केला जातो, तसाच महाराष्ट्रामध्ये मोदकाचा, आणि या मोदकाची विक्री बाप्पांच्या येण्याने दुप्पट होते। एकीकडे बुंदीपासून बनवलेले कडक मोदक तर आहेतच, पण खव्यापासून बनवलेल्या मऊसर मोदकाचा सगळ्यात जास्त खप होतो। मला मोदक यासाठी आवडतात कारण की ते खूप गोड आणि चवदार असतात। आणि मोदकच्या मला गणपती बाप्पाचे मोदक मला लई आवडते, आणि त्याच्या प्रसादमध्ये एक प्रकारचा विश्वास आणि श्रद्धा आहे आमची। सुरुवातीला फक्त गव्हाच्या व तांदळाच्या पिठापासून मोदक बनवित होते, त्याला उकडीचे मोदक देखील म्हणतात। आता आपल्याला याच्यामध्ये बराच फरक झाल्याचे जाणवेल। मॉडर्न संस्कृतीप्रमाणे आता मॉडर्न मोदक देखील बघायला मिळतील, जसे चॉकलेटचे मोदक, तसेच गुलाब आणि अंजीर देखील आपल्या चवी घेऊन मोदकाच्या रूपात मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। 200 रुपये किलोपासून ते 320 रुपये किलोपर्यंत माल आहे आपल्याकडे, म्हणजे ह्याचा रेट तो। आणि सगळ्यामध्ये स्वस्त माल म्हणजे जो चिवडा गल्लीमध्येच मिळतो आहे, जो बाहेर गेला तर 400 रुपये किलोची विक्री आहे ज्या स्ट्रॉबेरी वगैरे मोदकांची। तसे बघायला गेले तर इतर मिठाई आणि मोदक यांमध्ये फक्त आकारांचा फरक आहे, पण हाच आकार मोदकाला गणेशोत्सवामध्ये महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून देतो। कॅमेरामॅन राजेंद्र सोबत पल्लवी आढाव, MRC साठी मुंबई। मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता
नाईट रायडर्सचा अतिशय चांगला असा हा सामना रंगला, तो अखेर झुंजीचाच. मुंबई इंडियन्सने चक्क दाखवून दिले की अब हार नहीं मानेंगे. मुंबई इंडियन्सचे कप्तान सचिन तेंडुलकर याला त्याच्या टीमने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले. 178 वर 5 विकेट करून या 2020 मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा विजय झाला. मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्सची मॅच कोलकाता येथे हिडन गार्डनमध्ये मोठ्या जल्लोषात रंगली. ही मॅच जिंकणे मुंबई इंडियन्ससाठी फार महत्त्वाचे होते. मुंबई इंडियन्सचे कप्तान सचिन तेंडुलकर यांनी प्रथम टॉस जिंकून या मॅचची फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीर व श्रीनिवास हे प्रथम बॅटिंग करत होते. त्यावेळेस मुंबई इंडियन्सचा लसित मलंगा हा बॉलिंग करत होता. फक्त 8 धावांमध्येच गौतम गंभीर याला अबू नजीम याने बाद केले. हरभजन सिंग याने मनोज तिवारीला देखील लगेचच बाद केले. त्यावेळेस फक्त मनोज तिवारी याच्या 35च धावा झाल्या होत्या. Overhaul them not by points but by a better run rate should they win this evening. Heads it is. Sachin, what have you decided? We are going to bowl first. Any reason? Cullis will have. Oh no! Does it work? Oh, bowled him out. शतक होईपर्यंत कोलकाता नाईट रायडर्स याचे 3 विकेट तर गेलेच होते. अत्यंत जल्लोषात चालू झालेल्या या सामन्यामध्ये आता याचे सलगच विकेट पडू लागले आणि या कोलकाता नाईट रायडर्सच्या 20 ओव्हरच्या मॅचमध्ये 175 रन करून मुंबई इंडियन्सला 176 रनांसाठी त्यांनी लक्ष्य केले. Sweet timing and 4. This time that's got past the short fine leg and there's no one back in that normal position of deep back. Excellent shot. There he goes. Wastes no time. And that. Oh, fine shot. He knew exactly what he was. Couldn't be the difference between winning and losing. Now the poor lad's got run out. मुंबई इंडियन्सचे कॅप्टन सचिन तेंडुलकर व सुमन हे प्रथम बॅटिंग करत होते. त्यावेळेस सुमन बाद झाला. त्याच्यानंतर हरभजन सिंग याने 30 धावा करून व रोहित शर्मा याने 10 धावा करून हे देखील या खेळामधून बाहेर पडले. चौथ्या विकेटच्या वेळेस गौतम गंभीर याने अत्यंत चांगल्या प्रकारे कॅच पकडून सचिनला बाद केले. त्यावेळेस सचिनचे फक्त 38च रन झाले होते. त्याच्यानंतर खंबाती रायडू व पोलार्ड हे देखील खेळात उतरले. पोलार्ड हा देखील 18 धावांमध्येच बाद झाला. अशा प्रकारे मुंबई इंडियन्सने 178 रनांवर कोलकाता नाईट रायडर्स याला पराभूत केले. Flicked away for 4. Oh, this is out. This is out. Not clever. It's got that fine. He's nicked it for 4. He's hit it out of the ground for 6. Here it is. Mumbai Indians had to chase down 176 to win. 178 they got for 5. Mumbai Indians will repeat this match but at home in playoff 2. Brett Lee bowled, a great couple overs there wide and pretty much nailed it every ball. So I sort of had a feeling that they were going to continue to do that. Whichever way, one thing, this crowd will be guaranteed entertainment. या IPLच्या सामन्यामध्ये फ्रँकलिन याने 45 धावा करून, सचिन तेंडुलकर याने 38 धावा करून व हरभजन सिंग याने 30 धावा करून या खेळाची रंगत वाढवली होती. मुंबई इंडियन्सचा फ्रँकलिन हाच मॅन ऑफ द मॅच इथे ठरलाय. मुंबई इंडियन्सचा विजय बघून सगळे प्रेक्षक अगदी आनंद दिसत होते. तसेच सिनेसृष्टीमधील देखील शाहरुख खान, प्रियंका चोप्रा आणि संजय कपूर देखील आपल्या मुंबई इंडियन्सला प्रोत्साहित करत होती. पल्लवी आढाव, MRC. दिल्ली बेली फिल्म हा आमिर खानसाठी चॅलेंजिंग फिल्म आहे. या फिल्ममध्ये इतर चित्रपटांपेक्षा थोडेसे वेगळे चित्र आपल्याला बघायला मिळेल. 1.5 तासांची ही फिल्म प्रेक्षकांच्या ओठांवर हसू उमटण्यासाठीच बनवली असेच वाटते. 3 मित्रांच्या कहाणीमध्ये थोडेसे ट्विस्ट असण्यासाठी हिऱ्यांसाठीची खलनायकाची धडपड आपल्याला यामध्ये दिसेल. याच्यातील लँग्वेज आणि सॉंग्स थोडेसे विपरीत आहेत, तितकेच ते प्रसिद्ध देखील झालेले आहेत. आमिर खान प्रोडक्शनमधील हा एक चित्रपट आहे. त्याचे नाव आहे दिल्ली बेली. आमिर खान प्रत्येक वेळेस असा चित्रपट बनवतो की तो नेहमीच लोकांच्या लक्षात राहील आणि त्याची जी इच्छा आहे ऑस्करपर्यंत पोहोचवण्याची ती देखील नेहमीच असते. आतापर्यंत त्याचे लगान आणि रंग दे बसंती हे चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचून ते लोकांच्या नेहमी स्मरणात राहतील असेच त्याने बनवलेत. आमिर खान प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करून ते लोकांसमोर मांडावे
हेच त्याचे नेहमी प्रयत्न असतात. याची जी शूटिंग आहे ती पूर्णतः दिल्लीमधीलच आहे. Uncle, auntie, I'm really sorry I have to go. Something's come up at work. No more uncle, auntie. What the hell is this? It's a naked man lying on top of a naked woman. It's called fuck. यामध्ये आमिर खानचा भाचा इम्रान खान हा मुख्य भूमिकेत दिसेल. तसेच त्याच्यासोबत अभिनेत्री शेहनाज ट्रेजरी असेल. इम्रान खान हा एक पत्रकार दाखवलेला असून त्याची जी भूमिका आहे ती अत्यंत लोकप्रिय झाली आहे. त्याच्यासोबत असलेल्या 2 मित्रांनी देखील आपल्या भूमिकेला खूप चांगल्या प्रकारे न्याय मिळवून दिलेला आहे. इतर चित्रपटांपेक्षा याची स्टोरी थोडीशी हटकी आहे. फन एंटरटेनमेंट या व्यतिरिक्त यामध्ये काही देखील नाही आहे. थैंक यू. देखा उसको एकदम मेरे पीछे. अरे ऐसे मत देखो. हाँ, कौन है वो कनिका टुल्ली है. सुना है वो लेस्बियन है. अच्छा. आपण जर यातली लँग्वेज बघितली तर ती थोडीशी असभ्य वाटते, पण नव्या पिढीला तिचा काही एक परिणाम होत नाहीये. तसेच आपण यातील जर काही सीन्स बघितले तर ते थोडेसे विपरीत लाजिरवाणे देखील वाटतात. पण आजकालच्या पिढीला यांसारखे चित्रपट बघण्याचा कल थोडा जास्तच आहे. क्या कर रही हो ये? हाँ जानता हूँ. नितिन को बुला. I can't believe you. Right up till the moment they chop his head off, man. The goat thinks he's going for a walk in the park. You met my friend Nitin, the serial rapist. ठहरो, ये शादी नहीं हो सकती. प्रोडक्शन आम्हाला वाटलं खूप चित्रपट चांगला असेल, परंतु ज्यावेळेला चित्रपट आम्ही बघितला सभागृह सिनेमा हॉलमध्ये त्यावेळेला चित्रपटामध्ये खूप अपशब्द वापरले होते. त्यामुळे हा चित्रपट फारसा बघण्यात योग्य नाही असं मला तरी वाटतं. ॲक्च्युली तिघांची पण जे ताशीचे 2 मित्र आहेत त्यांची पण खूप म्हणजे मजा आली बघताना, कारण त्यांचे पण खूप रोल चांगले त्यामध्ये. एक डिफरंट मूवी म्हणून त्यांनी या पिक्चरमध्ये लँग्वेज यूज केलेली आहे आणि त्याचं कथानक खूपच वेगळं वाटलं असं पिक्चर बघताना. जो चौका उड़ते हुए जाए उसे छक्का कहते हैं. Shake that biscuit, baby. Shake it for me. गाण्याकडे जर आपण वळलो तर याचा परिणाम तरुणांच्या मनावर चांगलाच झालेला दिसतोय. स्वतः आमिर खान यांनी एका गाण्यावर आयटम सॉन्ग देखील केलेले आहे. तसेच हा चित्रपट फॅमिलीसोबत बघण्या इतका मजेशीर देखील नाही, कारण यातील काही सीन्स तसेच शिव्यांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केलेला आहे. कॅमेरामॅन राजेंद्र सोबत पल्लवी आढाव, MRC साठी मुंबई. समुद्रकिनारी डौलदार घरांची वस्ती म्हटली की डोळ्यासमोर मुंबईचा आपला कोळी समाज दिसतो. आपल्या कुटुंबासाठी समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करायचा हा व्यवसाय त्याचा अजूनही ठसा उमटवणाराच आहे. मुंबई नक्की कोणाची हा प्रश्न अजून देखील कुणालाच उलगडलेला नाही आहे. डोळ्यासमोर जेव्हा बदवार पार्क आणि कफरेट येतात त्यावेळेस आपल्याला डोळ्यासमोर मोठमोठ्या प्रकारच्या बिल्डिंग्स बघायला मिळतात. पण त्याहीपेक्षा अगोदर 800 वर्षापूर्वीपासून ब्रिटिश येण्यापूर्वी देखील इथे जे रहिवासी राहतात ते देखील आपले कोळी बांधवच आहेत. तसेच महाराष्ट्रातील काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं लोणावळा इथे कारल्या नावाचे एक छोटेसे गाव वसलेले आहे. तिथे आपली त्या डोंगरावर एकविरा देवी वसलेली आहे. तसेच ही देवी नवसाला पावणारी देखील आहे. कोळी बांधवांचा चरितार्थ ज्याने होतो तो या मासेमारीमुळे. या बोटी देखील त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वापरल्या जातात. ह्यानेच त्याचा उपयोग देखील केला जातो मोठ्या प्रमाणात. तसेच या देखील आपल्याला जाळ्या दिसतात, या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. याचा देखील उपयोग कोळी बांधवांना मासेमारीसाठी तसेच बोटीसाठी देखील वापर केला जातो. ही जी आपल्याला जाळी दिसत आहे ही देखील जाळी मासेमारीसाठी किंवा बोटीसाठी याचा मोठ्या प्रमाणात कोळी बांधव वापर करतात. मासेमारी करतात. आम्ही 76 पासून इकडे राहतात आणि 76 पासूनच मासे करायला. पहिले आमचे मुलं कोरागाव सफाला स्टेशन पालघर तालुका, तिकडून आमचे उडी लोक वगैरे इकडेच राहत होते, ते इकडेच आलेले आहेत. म्हणजे पहिल्यापासून तुम्ही इकडेच राहताय? हां.
तसेच या कोळी समाजामध्ये भरपूर पोटजाती देखील आपल्याला आढळतात। या कोळी बांधवांच्या ज्या काही अर्धांगिनी आहेत, सगळ्या अर्धांगिनी आहेत या समुद्राला, या सागराला आपला भाऊ मानतात। तसेच नारळी पौर्णिमे दिवशी त्याची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात। तसेच आपण त्यांच्या थोड्या खाद्य संस्कृतीकडे जर आपण वळलो तर त्यांची खाद्य संस्कृती ही थोडीशी वेगळी आहे। त्यांच्या प्रत्येक पदार्थात हा माशांचा बेत हा नेहमीचा ठरलेला असतो। तसेच आपण ही काही घरं बघतोय, ही खूप सुंदर अशी नक्षीकाम करणारी, आकर्षित करून घेणारी ही जी काही घरं आहेत, खूप सुंदर असे छोटे बंगलो आपल्याला दिसतात। आता आपल्याला इकडे या मच्छी दिसतात, खूप छान अशा मच्छी दिसत आहेत, पापलेट दिसतात, आपल्याला सुरमई दिसतात। अतिशय चांगल्या प्रकारे यांचा स्वाद असतो, चवी खाण्यासाठी देखील चविष्ट असे मानले जातात। हे यांचा भाव देखील मार्केटमध्ये इतर माशांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात असतो। तसेच ही जी काही लोकसंस्कृती आहे यांनी महाराष्ट्राला पूर्णपणे वेडे करून टाकलेलं आहे। तसेच यांची काही लोकनृत्य आहेत, लोकसंगीत आहेत, हे देखील मनाला भावणारे देखील आहेत। तसेच याला देखील महत्त्वाचे स्थान महाराष्ट्राने स्थान प्राप्त करून दिलेले आहे। हा जो काही यांचा व्यवसाय आहे हा यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यास पूर्णपणे मदत करतो। आता आपण यांच्याकडून जाणून घेऊया की ही मच्छी किती वाजता या स्त्रिया उठतात आणि किती वाजता जातात। सकाळी 4 वाजता उठते आणि 5 वाजता बंदरावर जाते। बंदरावरून थ्रू 500, 600, 1000 रुपये असं मच्छी आणतो मी। किती रुपयाला ही मच्छी? ही मी 500 रुपयाची घेतली 6। 500 रुपये इतकी महाग? खरं बघायला गेलं तर या मार्केटमध्ये इतर मार्केटपेक्षा खूप स्वस्त आणि ताज्या दरामध्ये इथे मासे उपलब्ध असतात। कॅमेरामॅन स्वप्नीलसह पल्लवी आढाव, MRC साठी मुंबई। तर पुन्हा एकदा आपण नवीन बुलेटिनसह भेटूया, तोपर्यंत पाहत रहा MRC। भारत ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट सीरीजच्या चौथ्या मॅचचा चौथा दिवस। ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा आपला जुना कित्ता गिरवताना दिसत आहेत। ऑस्ट्रेलियाने आपल्या 604 धावा करून खेळाची पकड मजबूत केली होती आणि आता भारतासमोर 500 रनांचं लक्ष्य विजयासाठी मांडलेले आहे। आपल्या अजून काही स्पोर्ट्सच्या ताज्या घडामोडी जाणून घेऊया आमची स्पोर्ट्स संवाददाता आदितीकडून। आदिती, मी जाणू इच्छिते की नक्की मॅचची परिस्थिती काय आहे आत्ताची? पल्लवी, ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव घोषित करून भारतासमोर 500 रन्सचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि क्रिकेट इतिहास जर आपण बघितला तर आत्तापर्यंत 400 धावांचं टार्गेटच फोर्थ इनिंगमध्ये काही टीम्सने अचीव केलेलं आहे। तर 500 रन्सचं टार्गेट चेस करणं माझ्या मते तरी कठीणच दिसतंय पल्लवी। अच्छा, असं आदिती तुला असं वाटतंय का की नक्की म्हणजे इतका मोठ्या रनांचा डोंगर पार करणे शक्य नाही आहे ते? पल्लवी, आपले जे मुख्य फलंदाज आहेत ते आउट ऑफ फॉर्म आहेत। द्रविड, तेंडुलकर आणि लक्ष्मण काही खेळत नाही आहेत, त्यांच्या सिरीजमध्ये रन्स काही फारशा प्रमाणात त्यांनी काढल्या नाही आहेत। सहवागसुद्धा काही म्हणजे काही विशेष त्याने केलेले नाही आहे आणि विराट कोहलीने एकट्याने फक्त 116 रन केले आहेत, पण पार्टनरशिप करणारं कोणी नाही आहे। तर अशामध्ये मला तरी वाटतं की मॅच वाचवणं कठीण आहे आणि जर ड्रॉ झाली तर तो एक चमत्कारच म्हणावा लागेल पल्लवी। अच्छा, ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आणि भारतीय खेळाडूंची फलंदाजी याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समॅन खूप चांगल्या स्थितीत आहे, तर याचे यामागचं नक्की कारण काय आहे आदिती? ऑस्ट्रेलियन्स एक तर त्यांच्या होम ग्राउंडवर खेळत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंडिशन्स त्यांना फेवरेबल आहेत। परत त्यांचे जे क्रिकेट फॅन आहेत ते त्यांना सपोर्ट करत आहेत आणि आपले गोलंदाज जी एक मुख्य चूक करतात ती म्हणजे त्यांच्या लाईन अँड लेंथमध्ये ते सारखं एक्सपेरिमेंट करत आहेत आणि ही पिच एक स्पिनर फ्रेंडली पिच होती, त्याच्यावरती दोन स्पिनर्स न खेळवण्याचा पण एक सेटबॅक त्यांना म्हणजे ऑस्ट्रेलियन्सना त्याचा फायदा झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियन्सचे जे आउट ऑफ फॉर्म बॅट्समन होते त्यांनी सुद्धा 200 रन्स काढून आपली जागा ह्याच्यामध्ये टीममध्ये पक्की केलेली आहे पल्लवी। अच्छा आदिती, तुला असं वाटते का ह्याच्यानंतर आपले जे भारतीय खेळाडू आहेत VVS लक्ष्मण, द्रविड यांना दुसऱ्या म्हणजे मॅचेसमध्ये संधी देण्यात येईल का, असं तुला वाटते का? त्यांना वगळण्यात येईल का?
पल्लवी मध्ये BCCI कडून एक स्टेटमेंट आलं होतं की घाई गडबडीने काही निर्णय घ्यायची गरज नाही आहे, अजून पूर्ण टूर बाकी आहे आणि पुढची जी टेस्ट मॅच जी खेळणार आहे ती आपण जवळपास 9 महिन्यानंतर खेळणार आहे आणि ती भारतातच खेळली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या मते सिलेक्टर्स द्रविड आणि लक्ष्मण ह्या दिग्गज फलंदाजांना पुन्हा एकदा संधी देतील, कारण त्यांनी कितीतरी वेळेला भारताकरता मॅच जिंकून दिलेली आहे. पल्लवी. अच्छा आदिती, याच्यानंतर वन डे ट्रायंग्युलर सिरीज स्टार्ट होणार आहे, त्याच्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका खेळणार आहे. तुला असं वाटते का की भारताला ह्याच्यामध्ये चान्स देण्यात येईल त्यांच्या परफॉर्मन्सवरून? वन डे टीम पूर्णपणे वेगळी टीम आहे. फक्त सचिन तेंडुलकर, धोनी, गंभीर हे लोक त्याच्यामध्ये खेळणार आहेत. द्रविड, लक्ष्मण त्याच्यात नाही आहेत आणि सगळे यंगस्टर्स या टीममध्ये आहेत आणि वर्ल्ड कपचा परफॉर्मन्स आपला खूप चांगला झाला होता आणि त्यानुसार मला तरी वाटतं की आपण वन डेमध्ये कमबॅक करू आणि आपले प्लेयर्स चांगले खेळतील. पल्लवी. अच्छा आदितीने सांगितल्याप्रमाणे ही मॅच जिंकणे तर भारताला अशक्य झाले आहे. सलग 8 वेळा ह्यांनी हार मानण्याची नामुष्की यांच्यावर ओढवणार नाही जर ही मॅच त्यांनी ड्रॉप इथेच केली. पुन्हा एकदा आपण आदितीसोबत मॅचच्या घडामोडींकरता वळूया, तोपर्यंत पाहूया इतर घडामोडी.